आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अशी उदास उदास का उभी आहेस प्रिये? तेव्हा योद्धा रणभूमीत जातात तेव्हा त्यांच्या पत्नी उदास उदास दूर उभ्या नाही राहत, आपल्या हाताने त्यांची अस्त्रशस्त्र सजवतात, त्यांचा उत्साह वाढवतात। आज युद्धात मी सेनेचं नेतृत्व करतोय, इतकी आनंदाची घडी आहे, परंतु न जाणो तू उदास राहून काय विचार करतेस? विचार करतेय या युद्धाचा परिणाम काय होणार? युद्धाचा परिणाम केवळ एकच होणार आहे, आपला विजय। या विजयाची किंमत काय चुकवली जाणार? सुलोचना, शेषनागाची मुलगी आणि इंद्रजिताची पत्नी असून तू असल्या प्रश्नात कुठे अडकून बसली आहेस? विजयासाठी काय किंमत मोजावी लागणार, याचा अंतिम परिणाम काय होणार, या सर्व गोष्टींचा वीरपुरुष कधी नाही विचार करत। यावेळी शत्रू आपल्या दारावर उभा राहून आवाहन करतोय। ही वेळ मनात काही शंका, काही दुर्बलता घेण्याची नाही आहे, केवळ एकच ध्येय आहे, त्याच्या आव्हानाचे उत्तर आपल्या बाहुबलाने द्यायचं आहे। नागबाले, हसत हसत आम्हाला युद्धाला पाठवण्याची तयारी कर, ज्यामुळे आम्ही विजयी होऊन तुमच्या जवळ परत येऊ। पाहना, मातेश्वरी पण आली। माते, आशीर्वाद दे। माझं आयुष्य पण विधाता तुझ्या आयुष्यात मिळवू दे। तू युगानुयुग जगावं लाडक्या। आयुष्याचं नाही, विजयाचं वरदान दे माते। जर सृष्टी रचणाऱ्या परमेश्वरानंतर आईचे स्थान असेल तर तुला आईचे वरदान आहे की आज रणभूमीतून माझा मेघनाथ विजयनाद करत परतेल। आईचा आशीर्वाद मिळाला, आता मेघनाथाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकत। जोपर्यंत मी शस्त्रांची पूजा करून येईन, आपण निकुंबला कुलदेवीच्या पूजेची व्यवस्था करावी। पिताश्री, मी त्याच्यासाठी इतके दिवस यमअस्त्र शिल्लक ठेवलं होतं, आज मी तेच यमअस्त्र त्याच्यावर सोडलं, परंतु लक्ष्मणाने त्यावर अशी शक्ती चालवली की ज्यामुळे माझ्या अस्त्राला वाटेतच तेजहीन केलं। त्याचा इलाजही विभीषणाने सांगितला असणार। नाही, यावरील इलाज धरतीवर देवतांशिवाय कोणालाही माहित नाही। तर काय लक्ष्मणाला देवतांनी सांगितलं? नाही, त्याला कोणीही सांगण्याची आवश्यकताच नाही। लक्ष्मण देवतांचा देव आहे, लक्ष्मण नर नाही, कोणी अवतार आहे। इंद्रजित, इंद्रजित, ही भाषा तू बोलतो आहेस का? लक्ष्मणानं तुझ्यावर काही संमोहन अस्त्र सोडून तुझ्या बुद्धीला भ्रमात टाकला आहे का? लक्ष्मणाच्या बाणांनी पीडित होऊन तू युद्धातून पळून आला आहेस? पिताश्री, क्षमा करावी महाराज, परंतु कुणी मला भेकड म्हणेल ही गोष्ट मला सहन नाही झाली। पिताश्री, मी भेकडपणामुळे नाही आलो, एका मुलाप्रमाणे आपलं कर्तव्य पाळण्यासाठी आलोय। आपलं कल्याण हो, या प्रयोजनासाठी आपल्याला सांगायला आलोय
की आपण आपल्याला, आपल्या बरोबर वैभवशाली राक्षस जातीला आणि तमाम लंकावासियांना सर्वनाशापासून वाचवा. अजूनही वेळ आहे पिताश्री. आपण सीतेचा मोह सोडून श्रीरामाला शरण जावं. तो मनुष्य नाही, स्वतः नारायणाचा अवतार आहे. तुझी बुद्धी भ्रमित झाली आहे इंद्रजीत. जो अशा प्रकारे बायकांसारखा अनर्थ प्रलाप करू लागला आहेस, ही वीरांची भाषा नाही. तुला कोणी सांगितलं की ते वनवासी पोरगे परमेश्वराचा अवतार आहे? माझ्या अनुभवाने आज मी लक्ष्मणावर त्या तिन्ही अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत. त्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही ज्याच्यावर कुठलाही तोड नाही. पहिल्यांदा मी ब्रह्मास्त्र चालवलं, परंतु लक्ष्मणाचा वध करण्याचा इन्कार करून निस्तेज होऊन ते परत आलं. कारण की एकदा लक्ष्मण माझ्यावर ब्रह्मास्त्र चालवणार होता, परंतु रामाने त्याला नीती विरुद्ध सांगून थांबवलं होतं. आजही ब्रह्मास्त्राने मला हेच सांगितलं की यावेळी याचा प्रयोग नीती विरुद्ध आहे. हे चालविल्याने देवलोक, पाताळ, पृथ्वी तिन्ही लोकात विनाशाच्या ज्वाला भडकून उठतील. परंतु हे सर्व अधर्म आणि अन्यायाला विजय मिळवून देण्यासाठी नाही होऊ शकणार. म्हणूनच ब्रह्मास्त्र निस्तेज होऊन परत आलं. मग मी शिवाचे त्रिनेत्रधारी पाशुपात अस्त्र चालविलं, परंतु ते लक्ष्मणाला नमस्कार करून लुप्त झालं. मग मी भगवान नारायणांचं अमोघ चक्र, जे त्रिलोकाचं अंतिम अस्त्र आहे, ते चालवलं. परंतु नारायण चक्र लक्ष्मणाला प्रदक्षिणा घालून परत आलं. हे अंतिम प्रमाण होतं, जे पाहून माझा विश्वास झाला की हे नर नाहीत, स्वतः नारायणाचा अवतार आहेत. आणि तू आपल्या वडिलांना हे प्रवचन देण्यास आलायस की हे पिता, तो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे, त्या यशाला धुळीत मिळवून 2 वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं. इंद्रजीत, लक्षात ठेव, जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवतो, देवताही त्याचा सन्मान नाही करत. ते म्हणतील, मृत्यूच्या भयानं रावणानं हार स्वीकारली. हा, त्यांच्या शक्तीमुळे तू भयभीत दिसत आहेस. तुझं मन आणि शरीर दोन्ही थकलेले आहेत. जा, आपल्या महालात जाऊन विश्राम कर. हे युद्ध रावणाचं आहे आणि रावण ते एकटाच लढेल. रावणाचा मार्ग नक्की झाला आहे. त्याला अपमान आणि अपयशाचा नवा मार्ग नको दाखवूस इंद्रजीत. क्षमा करा पिताश्री. मी आपल्या अपमानासाठी नाही, केवळ आपल्या कल्याणासाठी ही गोष्ट सांगायला आलोय. जिथवर माझा संबंध आहे, मी हे युद्ध सुरू केलेलं आहे. आता इथून पळून भगवंतांना शरण जाण्यानेही मला यशच मिळेल. यासाठी मी एका वीराप्रमाणे भगवंतांच्या हाताने मरायला जाईन. जो वडिलांना विमुख करून जातो, त्याचा देवही आदर नाही करत. यावेळी माझं स्थान राजमहालात नाही, केवळ युद्धभूमीतच आहे. जरी रामाने मला तिन्ही लोकांचं राज्य प्रदान केलं, तरी सुद्धा मी युद्धभूमीतून पळालेल्या भेकडाच्या नावाने जिवंत नाही राहणार. कारण माझा आत्माही माझा सन्मान नाही करणार, तर दुसरे काय करतील? मला आशीर्वाद द्यावा की जरी माझा मृत्यू ही लीला असेल, तरी मी वीराप्रमाणे आपल्या ऐटीत अशा प्रकारे मरेन की रामही माझ्या वीरतेची प्रशंसा करत नतमस्तक होऊन जातील.
पिताश्री, लक्ष्मणाला मृत्यूच्या कुशीत झोपून आलो आहे. आता रामाचं मस्तक कापून आपल्या पायाशी आणून ठेवीन, तेव्हा सुडाची ज्वाला विझेल. इंद्रजित, तुझा विजय असो. लक्ष्मणाचं मर्दन करणाऱ्या तुझा विजय असो. अयोध्येच्या होणाऱ्या अधीश्वर तुझा विजय असो. धन्य आहे वीरवर इंद्रजित. तू पराभवाच्या काठाशी पोहोचलेल्या लंकेच्या सेनेमध्ये एक नवीन आशेचा संचार केला आहेस. तू आपल्या हरलेल्या डावाला विजयात बदलले आहेस. लंका नेहमी तुझा गर्व करेल. आम्ही तुझे अभिनंदन करतो. अभिनंदनाची अजून वेळ नाही आलीये. अभिनंदन तर तेव्हा करा जेव्हा या सर्व कारणांचा हा मेघनाद समूळ नायनाट करून टाकेल. रामाचे मस्तक आणून लंकेच्या मुख्य द्वारावर लावून आपल्या काका कुंभकर्णाच्या वधाच्या सुडाची आग शांत करेन. त्या दिवशी दिग्दिगंत लंकेचा जयनाद गुंजन करेल. पिताश्री, लंकेश्वरांचा संपूर्ण विजय होईल. धरती, आकाश, पाताळ लंकेच्या जय जयकाराने निनादून जातील. आज विजयात एकच कमी राहिली की लक्ष्मणाचं मृत शरीर आणून आपल्या चरणांशी टाकू नाही शकलो. उचलता उचलता तो मरकट हनुमान मध्येच येऊन हिसकावून घेऊन गेला. घेऊन जाऊ दे वत्सा. मुर्द्याला घरात आणून काय करणार? मुर्दा शुभ असतो. मुर्द्याचे स्थान स्मशानातच असते. राम पण पाहिल, लवकरच त्याचाही अशा प्रकारे शेवट होणार आहे. त्यालाही त्याच्या भावाच्या मृत शरीराला कवटाळून लढवून घेऊ दे. पिताश्री, अर्ध मेला तर तो आपल्या भावाची दुर्दशा पाहून झाला असेल. पूज्यवर आजोबा, मी तर रघुवंशाला निर्वंश करण्याचा पण केला आहे. राम समुद्रावर सेतू बांधून लंकेत आला होता. मी रामाच्या सेनेतील एका एका वीराला मारून त्यांची मृत शरीरे अयोध्यापर्यंत पसरवीन आणि त्यांना तोडवत विजय नादाने लंकेच्या जयाची पताका फडकवत अयोध्येत प्रवेश करीन. द्वारपाल, आमच्या गुप्तचरांना निरोप द्या की लक्ष्मणाच्या स्थितीची क्षणाक्षणाची माहिती आम्हाला कळली पाहिजे. आणि नगरात घोषणा करा, लंकावासी आपल्या युवराजाच्या विजयाचा उत्सव करतील. जेव्हा लक्ष्मणाच्या मृत्यूची बातमी मिळेल तेव्हा शंखनाद करा, नगारे वाजवा, ज्यामुळे सीतेलाही शुभ बातमी कळेल. जा.